कीजिए। ओके. हो. नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन शिक्षण विभागात आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, आज आपण SSC बोर्डाच्या परीक्षाच्या दृष्टीने चर्चा करणार आहोत. आपल्याला SSC बोर्डाच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. बघूया. तर आपण बोर्डाच्या परीक्षेत आपल्याला कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते आपण आज बघणार आहोत. इयत्ता 10वी विषय मराठी. आजचा आपला घटक आहे गद्य विभाग. प्रश्न क्रमांक 1 अ आणि आ. मी आपला शिक्षक दिलीप पवार, शहाजीनगर मनप्पा हिंदी माध्यमिक शाळा चित्ता कॅम्प. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयातील SSC बोर्ड मध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि ते आपण कशा प्रकारे सोडवायचे आहेत ते आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघूया. आपला घटक जो आहे गद्य विभाग. आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 5 विभाग असतात आणि त्यापैकी आजचा आपला विभाग म्हणजे विभाग 1. त्यामध्ये बघा कशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. कृती पत्रिका आराखडा जो आहे त्या प्रश्नाबद्दल बघा. गद्य हा विभाग पहिला जो आहे तो आपल्याला 18 गुणांसाठी विचारला जातो. 18 मार्कांसाठी आपल्याला विचारला जातो. त्यामध्ये आपल्याला उतारा दिलेला असतो. बघा, पहिला जो प्रश्न पहिला त्यामध्ये अ जे आहे ते पठित उतारा तो आपल्याला 7 गुणांसाठी विचारलेला असतो. प्रश्न पहिला आ मध्ये पठित उतारा 7 गुणांसाठी आणि प्रश्न क्रमांक 1 ई मध्ये अपठित उतारा 4 गुणांसाठी असे मिळून 18 गुणांसाठी हा आपल्याला विभाग पहिला प्रश्न पहिला आपल्याला विचारला जातो. तर प्रश्न पहिला यामध्ये आपण आज पठित उतारा 1 आणि पठित उतारा 2 या 2 प्रश्नाबद्दल प्रश्न क्रमांक 1 त्यामध्ये उपप्रश्न जे आहेत अ आणि आ. तर याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत, माहिती जाणून घेणार आहोत. तरी बघा, ही गुणाची विभागणी झाली की आपल्याला प्रश्न पहिला अ हा 7 गुणांसाठी विचारला जातो. प्रश्न पहिला आ पठित उतारा 7 गुणांसाठी विचारला जातो. तर या 7 गुणाची परत विभागणी कशा प्रकारे केली जाते बघा. अ आणि आ 7 गुणांसाठी कृतीनिहाय गुण विभागणी. म्हणजे बघा, अ त्यामध्ये आपल्याला आकलन कृती 2 गुणांसाठी विचारली जाईल. म्हणजेच आपण उतारा वाचल्यानंतर त्या आपण कितपत तो उतारा आपल्याला समजलेला आहे, त्या उतार्याची आपल्याला कितपत आकलन झालेले आहे, त्यासाठी आपल्याला आकलन कृती ही 2 मार्कासाठी विचारली जाते. पहिली आकलन कृती. दुसरी आकलन कृती जी आहे ती पण 2 गुणांसाठी विचारली जाते आणि त्याच उतार्याच्या आधारे आपल्याला सोमत आपण सोमत हे आपण बऱ्याच वेळा लिहिलेले आहे. आपल्याला माहित आहे की
स्वमत आपल्याला विचारले जाते, त्या उतार्याच्या आधारे आपल्याला स्वमत लिहायचे आहे. तर ते 3 गुणासाठी आपल्याला विचारले जाते. प्रश्न ई मध्ये बघा 4 गुणांसाठी कृतीनिहाय गुण विभागणी, आकलन कृती 2 गुणासाठी आणि आकलन कृती 2 गुणासाठी, अशा प्रकारे गुण विभागणी आपल्या या प्रश्न पहिला यासाठी अशा प्रकारे गुण विभागणी केली जाते. तर आपण हे लक्षात ठेवून हा आपला जो पहिला प्रश्न आहे विभाग 1 मध्ये, तो आपण कशा प्रकारे सोडवायचा आहे हे आपण जाणून घेऊया. बघा आपण हा आपला प्रश्न जो आहे गद्य विभाग 1, जे विभाग 1 गद्य प्रश्नपत्रिकेमध्ये हा आपला पहिलाच विभाग आहे आणि पहिलाच प्रश्न आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की प्रश्न क्रमांक 1 पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती पूर्ण करा. आपल्याला एक उतारा दिला जाईल, एक पॅरेग्राफ दिला जाईल आणि तो पॅरेग्राफ आपल्याला समजून घ्यायचा आहे, व्यवस्थित वाचन करायचे आहे आणि त्या उतार्याच्या आधारे आपल्याला जी कृती करायला सांगितलेली आहे ती कृती आपण पूर्ण करायची आहे. तर बघा ती कृती पूर्ण करत असताना आपण कृती पूर्ण करताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. म्हणजे आपण उतार्याच्या आधारे जे आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, जे आपण कृती पूर्ण करणार आहोत, ती कृती पूर्ण करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, एक उतारा काळजीपूर्वक वाचणे. म्हणजे काय की आपल्याला जो उतारा दिलेला आहे आणि जे प्रश्न, जे कृती आपल्याला विचारली जाते ती त्या पॅरेग्राफ म्हणजे उतार्याच्या आधारेच विचारलेली असते. आपल्याला त्या उतार्यामधूनच त्याचं उत्तर मिळणार आहे. त्यामुळे प्रथम उतारा काळजीपूर्वक वाचणे, कि एकदम ध्यान से पढ़ना है, उस पैराग्राफ को समझ के लेना है कि पैराग्राफ में क्या है, विषय क्या है, ये पहले समझ के लेना है. दूसरी बात, उतार्यातील विषय समजून घेणे. उतारा वाचत असताना आपण त्या उतार्यामध्ये नक्की विषय काय आहे हे आपल्या लक्षात आले पाहिजे. त्यामुळे उतारा काळजीपूर्वक वाचून त्यामधला विषय समजून घेणे महत्त्वाचे आहे. आकृत्या पेननेच काढाव्यात. आता जे आपल्याला उतार्याच्या आधारे जी कृती करायला सांगितलेली आहे, ते जे डायग्राम दिलेले आहेत, आकृती दिलेली आहे, ती आकृती आपण पेननेच काढायची आहे. पेन से ही निकालना है. ओके. बघा आपण या ठिकाणी उतारा दिलेला आहे. तो उतारा आपण कशा प्रकारे उतारा वाचून पूर्ण करायचे आहे ते बघा. अशा प्रकारे आपल्याला उतारा दिला जातो आणि तो 7 गुणासाठी विचारलेला आहे. बघा, प्रश्न क्रमांक 1 उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 7 गुणासाठी हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर बघा, प्रथम आपल्याला काय करायचंय की हा उतारा व्यवस्थित वाचायचा है, यानी कि एकदम ध्यान से पढ़ना है और ये पैराग्राफ उतारा पढ़ के उसमें का जो विषय है वो हमें जान लेना है और उसके आधार पे जो भी कृति दी हुई है वो हमें हल करनी है. तो बघा, आपण प्रथम उतारा वाचून घेऊया. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही
निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? मी एका पायावर हो म्हटले. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही. बघा, अशा प्रकारे आपण व्यवस्थित उतारा वाचायचा आहे. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदी काठच्या प्राज्ञेश पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीतील दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकी खालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत घेऊन मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघतच नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेस मधील पुल्लकीत शाल काढली, 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बस. या घटनेची ऊब पुल्लकीत शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला पॅरेग्राफ व्यवस्थित पूर्ण वाचून घ्यायचा आहे. बघा, यामध्ये विषय काय आहे की लेखक पु ल देशपांडे त्यांच्याकडून एक गौरव म्हणून त्यांना शाल दिलेली असते, शाल भेटते. त्यानंतर ते विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून वाईला गेलेले असतात आणि त्या वाई गावामध्ये ते एक स्कूल में रहते हैं और वो जो स्कूल है, स्कूल के बाजू में एक नदी है और नदी के किनारे में ही स्कूल है. तो वहाँ से उनको एक औरत दिखाई देती है, छोटा बच्चा है और उस बच्चों को नदी के किनारे रखा हुआ है और वो जो औरत है वो मच्छी पकड़ती है. तो उस बच्चों को ठंडी लगती है, वो रोता है. ये जो विषय है, ये मेन विषय हमें पहले समझ के लेना है. तो हर एक पैराग्राफ में पैराग्राफ पढ़ते समय वो पैराग्राफ एकदम अच्छे से पढ़ना है, उसको समझ के लेना है ताकि हमें कृति हल करते समय वो आसानी से समझ में आए. तर अशा प्रकारे पॅरेग्राफ ते आपल्याला प्रश्न क्रमांक 1 मध्ये विचारलेले असतात आणि ते म्हणजे आपल्या वर्षभर आपण ते अभ्यासलेले असतात, त्याचा अभ्यास केलेला असतो, ते आपल्या वाचनातून गेलेले असते. तरी सुद्धा परीक्षेच्या वेळी आपण तो पॅरेग्राफ व्यवस्थित वाचून समजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला बघा कशा प्रकारे या उतार्याच्या आधारे प्रश्न विचारले जातात ते पाहूया आपण. बघा, हे बघा, कृति 1 आकलन. मैंने पहले ही बताया था, हम स्टार्टिंग में देखे हैं कि जो आकलन कृति है वो कैसी है की वो 2 गुण के लिए है. 2 मार्कासाठी आपल्याला आकलन कृती 1 ती विचारले जाते. बघा, आकृतीबंध पूर्ण करा, अशा प्रकारे प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो. बघा,
त्या पॅरेग्राफच्या आधारे आपल्याला अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो की कविवर्य नारायण सूर्ये गाजवत, हा पहिली कृती आहे. दुसरी, लेखकाने गरीब बाईला दिले. बघा, हा जो विषय आहे तो आपण पॅरेग्राफ मध्ये वाचलेलाच आहे, आपण समजून घेतलेला आहे. त्यानुसार आपल्याला ही कृती पूर्ण करायची आहे. बघा, पॅरेग्राफ मध्ये दिलेले आहे की कविवर्य नारायण सूर्ये गाजवतात. ते काय गाजवतात, काय करतात, आपण तो पॅरेग्राफ वाचतानाच ते आपण समजून घेतलेले आहे, आपल्या लक्षात आहे. तर काय करतात, काय गाजवतात? बघा, सभा, कविवर्य नारायण सूर्ये गाजवत, सभा गाजवत आणि संमेलन गाजवत. अशा प्रकारे आपल्याला कृती या ठिकाणी पूर्ण करायची आहे. दुसरा प्रश्न बघा, दुसरी कृती बघा, आकृती बघा, लेखकाने गरीब बाईला दिले. बघा, लेखक ने जो गरीब जो औरत थी उस नदी के किनारे में स्कूल से उनको दिखाई देती थी, तो वो औरत को लेखक ने क्या दिया है? तो हमने पॅरेग्राफ पढ़ा है, उतारा वाचलेला आहे, त्यामधून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. तर लेखकाने काय दिले आहे त्या बाईला? बघा, शाल दिली आहे, उल्लेखित शाल, आणि 5-50 रुपयांच्या नोटा त्या बाईला लेखकाने या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला या उतार्याच्या आधारे, पॅरेग्राफच्या आधारे अशी आकृती जो आहे, जी आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. ओके, पुढे बघा, ही कृती 2, आकलन कृती दुसरी, ती पण आपल्याला 2 गुणासाठी विचारलेली आहे. राईट. पहिली आकलन कृती 2 गुणासाठी आणि दुसरी आकलन कृती ही 2 गुणासाठी. तर बघा, दुसरी आकलन कृती कशा प्रकारे विचारली जाते? का ते लिहा. या आकलन कृतीमध्ये आपल्याला कारण लिहायला सांगितलेले असते. कधी कधी चूक किंवा बरोबर असा पण प्रश्न विचारला जातो. तर हा प्रश्न काय विचारला जातो की विद्यार्थ्यांना त्या उतार्याचे कितपत आकलन झालेले आहे, कितपत विद्यार्थ्यांना तो पॅरेग्राफ समजलेला आहे, यासाठी आपल्याला अशा प्रकारे आकलन कृती विचारली जाते. तर बघा, का ते लिहा यामध्ये कशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारले जातात? बघा, बाळ रडत होते, कारण, यानी कि वो जो छोटा बच्चा था वो रो रहा था, क्यों रो रहा था? उसका आंसर हमें जो पैराग्राफ जो पढ़ा है उसको जो हमने पढ़ा है वो हमें अच्छे से समझ सकता है. ठीक आहे. तो बघा, या पॅरेग्राफच्या आधारे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. तर बाळ का रडत होतं? कारण ते थंडीने कुडकुडत होते. बघा, त्या पॅरेग्राफ मध्ये आहे कि जब लेखक वो स्कूल में खिड़की के बाहर देख रहे थे, तभी एक औरत अपने बच्चों को नदी किनारे रखते हुए वो पानी में मच्छी पकड़ रही थी. तभी उस छोटे बच्चों को ठंड लग रही थी. कुड़कुड़त, कुड़कुड़त मतलब वो ठंड से कांप रहा है और रो रहा है, यानी कि उसको ठंड लग रही थी, इसीलिए वो छोटा बच्चा रो रहा था. अशा प्रकारे आपल्याला या उतार्याच्या आधारे ही जी कृती आहे, जो प्रश्न आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. दुसरा बघा, दुसरा कारण काय विचारलेलं आहे? लेखकाने
सूटकेस मधील पुलकित शाल काढ़ली, क्योंकि लेखक ने अपने सूटकेस में से वो जो पुलकित शाल जो है, वो जो पुल देशपांडे ने उन्होंने सम्मान से दी है, वो लेखक ने क्या किया है, सूटकेस में से बाहर निकाली है। वो क्यों निकाली है, वो लेखक वो शाल का क्या करना चाहते हैं? लेखकाने सूटकेस मधील पुलकित शाल काढली, क्यों, कारण? तर आपण या उतार्याच्या आधारे या प्रश्नाचे उत्तर, याचे कारण आपण सांगायचे आहे, लिहायचे आहे. बघा, कारण थंडीने कुडकुडणाऱ्या बाळाला त्यांना ती द्यायची होती. बघा, त्या थंडीमध्ये कुडकुडत असणाऱ्या, रडत असणाऱ्या बाळाला ती शाल द्यायची होती, म्हणून लेखकाने सूटकेस मधून ती पुलकित शाल काढलेली आहे. मतलब जो ठंड से कांपते हुए वो जो छोटा बच्चा रो रहा था, उस बच्चों को देने के लिए लेखक ने अपने सूटकेस में से वो पुलकित शाल निकाली है। देखो, इस तरह पैराग्राफ के आधार पे हमें ये कृति, आकलन कृति 2 हमें पूरी करनी है। राइट, ये हो गया आकलन कृति 1 2 गुण के लिए, दूसरी आकलन कृति 2 गुण के लिए। इस तरह हमारे 4 गुण हो गए 2 आकलन कृति के लिए। त्यानंतर आपल्याला सोमत विचारले जाणार. बघा बघा पुढे, सोमत आपल्याला हे 3 गुणासाठी विचारले जाते. बघा, आपण बऱ्याच वेळा या अगोदर परीक्षेमध्ये, टेस्टमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा सोमत लिहिलेले आहे. सोमत म्हणजे काय, की आपण त्याबद्दल आपल्या शब्दात मांडणी करायची आहे, आपल्या शब्दात लिहायची आहे. तर कशा प्रकारे आपण सोमत लिहायचे आहे? बघा, सोमत हे 3 गुणासाठी आपल्याला विचारले जाते. शाल व शालीनता यावर तुमचे मत लिहा. बघा, उस पैराग्राफ के आधार पे ही, त्या उतार्याच्या आधारेच आपल्याला हे सोमत म्हणजे आपलं मत मांडायचं आहे. त्या उतार्याच्या आधारे म्हणजे की आपण उतारा वाचलेला आहे, त्या उतार्यामध्ये नक्की काय विषय आहे आणि त्या शाल आणि शालीनता याबद्दल लेखकाने कोणते विचार मांडले आहेत ते आपण समजून घेऊन ते आपल्या शब्दात आपल्याला लिहायचे आहेत, मांडायचे आहेत. त्यालाच सोमत असे म्हणतात. तर बघा, कशा प्रकारे आपण सोमत लिहिणार आहोत, की शाल व शालीनता यावर तुमचे मत लिहा. बघा, अशा प्रकारे आपण पॅराग्राफ वाचल्यानंतर शालीबद्दल आपल्याला जे काही समजले, त्याबद्दल जी आपल्याला माहिती मिळाली ती आपण आपल्या शब्दात या ठिकाणी मांडणार आहोत. बघा, शाल आणि शालीनता यामध्ये याबद्दल आपले मत कसे असणार आहे, की शाल हे सन्मान चिन्ह आहे, शालीनता हा सज्जन माणसाचा स्वभाव धर्म आहे. जी व्यक्ती मूलतः शालीन किंवा सालस असते तिला शाल अधिक शोभा देते. किंबहुना शालीन माणसाला शालीची गरज नसते. त्याचा शालीनता हा स्वभाव सन्मानाला सन्मान देणारा ठरतो. तो दुर्जन माणूस असतो, त्याला शालीने किती नटवले तरी त्याच्यात शालीनता येणे कठीण आहे. कर्तबगार व्यक्तीचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्याची आपल्या संस्कृतीत शुभ पद्धत आहे. शाल देऊन अशा माणसाचे व्यक्तिमत्व अधिक ठळकपणे उठून दिसते. ते समाजाला प्रेरणादायी ठरावे म्हणून शाल देऊन अशा व्यक्तिमत्वाचा सत्कार करणे उचित ठरते. बघा, अशा प्रकारे त्या शालीबद्दल, यानी कि शाल के बारे में हमने अपने मन से लिखा है. सोमत मतलब अपने शब्दों में लिखना.
अपने भाषा में लिखना। तो हम उस शाल के बारे में क्या जानते हैं कि शाल और शालीनता इन दोनों में क्या फर्क है, हम उस पॅरेग्राफ से उस उतार्यामधून आपण शाल आणि शालीनता याबद्दल आपल्याला कशा प्रकारे माहिती समजलेली आहे ती माहिती आपण आपल्या शब्दात या ठिकाणी लिहायची आहे। तर अशा प्रकारे आपले हा प्रश्न पहिला अ 7 गुणासाठी विचारलेला प्रश्न आपला या ठिकाणी पूर्ण होतो। आकलन कृती 1 2 गुणासाठी, आकलन कृती 2 ही 2 गुणासाठी आणि सोमत हे आपल्याला 3 गुणासाठी या ठिकाणी विचारले जाते। तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1 अ हा 7 गुणाचा प्रश्न या ठिकाणी आपला पूर्ण होतो। तर अशा प्रकारे आपण बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिला प्रश्न विभाग, गद्य विभाग यामध्ये आपल्याला सोडवायचा आहे। तर बघा दुसरा जो पटीत उतारा आहे प्रश्न क्रमांक 1 आ, तो पण अशाच प्रकारे आपल्याला विचारला जातो। सेम प्रश्न आहे की जशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 1 अ मध्ये विचारलेले आहे की कृती सोडवा ती 2 गुणासाठी, दुसरी कृती सोडवा ती 2 गुणासाठी आणि सोमत हे 3 गुणासाठी। हे असंच आपल्याला दुसऱ्या पटीत उतार्यामध्ये सुद्धा असणार आहे आणि ते 7 मार्कासाठीच असणार आहे। त्या प्रश्नातील गुणाची विभागणी सुद्धा प्रश्न क्रमांक 1 अ मधील विभागणी सारखीच विभागणी असणार आहे। तर बघूया दुसरा पॅराग्राफ, दुसरा जो प्रश्न आहे उपप्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1 मधील जो उपप्रश्न आ, बघा प्रश्न क्रमांक 1 आ, पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती पूर्ण करा। जसा ज्याप्रमाणे आपल्याला प्रश्न क्रमांक 1 अ मध्ये उतारा देऊन दिलेल्या सूचनानुसार आपल्याला हे प्रश्न सोडवायचे होते, तशाच प्रकारे हा पण प्रश्न आहे उपप्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 1 आ, तो आपल्याला त्याप्रमाणे सोडवायचा आहे। तर आपल्याला प्रथम काय करायचं आहे की पहिल्या प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे, है ना। ज्या प्रश्नामध्ये उतारा दिलेला आहे, पॅराग्राफ दिलेला आहे, त्यानुसार त्याच्या आधारे जे आपल्याला प्रश्न विचारलेले असतात ते प्रश्न सोडवताना सर्वप्रथम आपण उतारा काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे। उतारा समजून घेतला पाहिजे। ज्यावेळी आपण उतारा समझून घेऊ, हमने देखो जो पैराग्राफ दिया है वो अगर हमने ढंग से ठीक से नहीं पढ़ा है, उसमें से क्या है, उसमें क्या दिया है, विषय क्या है, ये अगर हमें समझ में नहीं आएगा तो हम प्रश्न अच्छे से हल नहीं कर सकते हैं, और जो कृति है वो हम पूरी नहीं कर सकते हैं। इसीलिए इसमें एक महत्वपूर्ण ये बात है कि जो पैराग्राफ दिया हुआ है वो हमें एकदम अच्छे से ध्यान से पढ़ना है, और उसमें का जो विषय है, उसमें जो माहिती है, जो जानकारी है, वो हमें अच्छे से ध्यान में रखना है, समझ के लेना है। फिर हमें वो जो क्वेश्चन है, वो जो कृति है, वो अच्छे से हम कर सकते हैं। तो देखो इसमें किस तरह हमें ये देखो जैसे पहले प्रश्न क्रमांक 1 अ, उसी में जिस तरह पैराग्राफ दिया हुआ था, तशाच प्रकारे पटीत उतारा या प्रश्नामध्ये पण प्रश्न क्रमांक 1 आ यामध्ये पण विचारला जातो। तर बघा कशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। बघा आपण प्रथम उतारा वाचून घेऊया आणि तो
त्या उतार्याच्या आधारे आपण प्रश्न सोडवूया. बघा, पुढील गद्य उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. बघा, हा उतारा जो आहे प्रथम आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे. उतार्यातील विषय समजून घ्यायचा आहे, तरच आपल्याला प्रश्न योग्य रीतीने सोडवता येतील. तर बघा, आमचे मूळ गाव दक्षिण. पढ़ते समय एकदम ध्यान से पढ़ना है कि उसमें क्या विषय दिया है, क्या माहिती दी है, तो उसके आधार पे ही हमें कृती पूर्ण करनी है, पूरी करनी है. प्रश्न आपल्याला या पॅरेग्राफच्या आधारेच पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे पॅरेग्राफ एकदम समजून घ्यायला आवश्यक आहे. तर चला आपण वाचून घेऊया. आमचे मूळ गाव दक्षिण, गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळ कट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरी सारख्या येत असतात. माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले आणि उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिर गावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यामध्ये आम्ही मायलेक राहत होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालवलेली, दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुरलेला पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्न घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं. पण माझ्या आईने धीर सोडला नाही. माझ्या आईने धीर सोडला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती. पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती. अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अनवणीच राहावं लागतं. बघा, यामध्ये आपल्याला लेखकाने काय सांगितलेले आहे की लेखकाची परिस्थिती, गरिबीची परिस्थिती, त्यांना कशामुळे स्वतःचं गाव सोडून मुंबईला यावं लागलं, त्यानंतर त्यांची परिस्थिती कशा प्रकारे होती आणि त्यांनी कशा प्रकारे त्या परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांची आई ती कशा प्रकारे आपल्या मुलाला शिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे हे या पॅरेग्राफमधून आपल्याला समजते. तर लेखकाची ते लहान असताना त्यांचे वडील वारलेले असतात. तर अशा परिस्थितीत ते उदरनिर्वाह करण्यासाठी आपलं पोट भरण्यासाठी मुंबईला जातात आणि अशा परिस्थितीत ते शिक्षण पूर्ण करतात. ही जी माहिती आहे ती आपल्याला ह्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेली आहे. तर बघा, या या उतार्यावरती आपल्याला कशा प्रकारे कृती विचारली जाते, प्रश्न विचारले जातात हे आपण पाहूया. बघा, कृती क्रमांक 1, आकलन गुण 2. यासाठी पण आपल्याला 2 गुणासाठी ही पहिली कृती आहे. कारणे लिहा. बघा, डॉक्टर माशेलकर यांना लहानपणीच माशेलकर सोडावे लागले. कारण
यानी कि जो लेखक डॉक्टर माशेलकर है, उनको बचपन में ही अपना जो माशेल गांव है वो छोड़ना पड़ा है। माशेल गांव को छोड़ के वो मुंबई गए हैं। वो क्यों गए हैं, क्यों बचपन में ही उनको गांव छोड़ना पड़ा है, ये उसका कारण यहाँ हमें पूछा गया है। दूसरा कारण क्या पूछा है की वयाच्या 12व्या वर्षापर्यंत लेखकांना अनवनी राहावे लागले। देखो ये दो कारण पूछे गए हैं। तो हमने जैसे पैराग्राफ पढ़ा है, अच्छे से उसको हम समझ लिए हैं, तो हम एकदम आसानी से हमें ये क्वेश्चन के सवाल हम आंसर हम लिख सकते हैं। देखो डॉक्टर माशेलकर यांना लहानपणीच माशेल गांव छोड़ावे लागले। क्यों क्यों छोड़ना पड़ा है गांव, कि वो छोटे थे, बचपन में ही उनके पिताजी गुजर गए थे। तो देखो उसका आंसर, कारण डॉक्टर माशेलकर 6 वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले व त्यांना उदरनिर्वाहासाठी माशेल छोड़ावे लागले। देखो उस पैराग्राफ में हमने पढ़ा है, हमने समझ के लिया है कि उसमें बताया गया है कि माशेलकर ने क्यों गांव छोड़ा था, कि 6 साल के माशेलकर जब 6 साल के थे तभी उनके पिताजी गुजर गए थे और गांव में खाने के लिए, पेट भरने के लिए कुछ सहारा नहीं था, इसीलिए वो उदर निर्वाह यानी कि अपना पेट भरने के लिए वो अपना गांव छोड़ के मुंबई चले जाते हैं। तो अशा प्रकारे आपल्याला या उतार्याच्या आधारे आपल्याला ही कृती पूर्ण करायची आहे। दुसरा कारण बघा, वयाच्या 12व्या वर्षापर्यंत लेखकांना अनवनी राहावे लागले। अनवनी, अनवनी मतलब बिना चप्पल जूते यानी कि पैर में कुछ नहीं पहनना, नंगे पैर चलना। तो उनकी उम्र के 12 साल तक वो नंगे पैर से चलते हैं। क्यों, वयाच्या 12व्या वर्षापर्यंत लेखकांना अनवनी राहावे लागले। क्यों, कारण चप्पल विकत घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती। वो क्यों चप्पल नहीं पहन रहे थे, उनको कोई हौस थी क्या? नहीं, क्योंकि उनकी परिस्थिति वैसी थी, वो चप्पल खरीद नहीं सकते थे, उनके पास पैसे नहीं थे, इसीलिए वो बिना चप्पल के 12 साल तक रहे हैं। देखो इस टाइप के जो क्वेश्चन प्रति एक आकलन गुण 2 हमें इस टाइप के जो क्वेश्चन पूछे जाते हैं। आगे देखो, आकृतिबंध पूर्ण करा यानी की आकलन कृती 2 2 मार्कासाठी 2 गुणासाठी विचारली जाते। बघा अशा पद्धतीने आकृतिबंध पूर्ण करा, आपल्याला 2 गुणासाठी अशा प्रकारे विचारले जाते। तर लेखकाच्या आईचे व्यक्तिमत्व विशेष, लेखकाच्या आईचे एक व्यक्तिमत्व विशेष। तर लेखकाच्या आईचे व्यक्तिमत्व कसे आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहे। तर बघा लेखकाच्या आईने कशा प्रकारे लेखकाचे शिक्षण पूर्ण केले आहे, तर त्या उतार्यामधून आपल्याला लेखकाच्या आईबद्दल, तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल, तिच्या गुणांबद्दल काय माहिती मिळते आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे। तर बघा पहिली, लेखकाची आई तिचं व्यक्तिमत्व कसं आहे की दारिद्र्याशी संघर्ष करणारी, दारिद्र्य यानी कि गरीबी का सामना करने वाली उनकी माँ है। लेखक की माँ जो है वो गरीबी का सामना करने वाली है। दूसरा, गरीबीतही धीर न सोडणारी, खंबीर यानी कि वो गरीबी है, परिस्थिति बहुत नाजुक है, फिर भी वो हारती नहीं है, पीछे नहीं हटती है, वो अपना काम आगे जाने की कोशिश वो करती ही रहती है। तीसरा, प्रचंड कष्ट करणारी, प्रचंड यानी कि बहुत मेहनत करने वाली है। लास्ट, मुलाला शिकवण्याची जिद्द असणारी,
ती आपल्या मुलाला कशा प्रकारे शिकवता येईल ही जिद्द तिच्यामध्ये असते, यानी कि अपने बच्चों को पढ़ाने की जिद्द उनके पास होती है. तर अशा प्रकारे लेखकाच्या आईचे व्यक्तिमत्व आपल्याला या उतार्याच्या माध्यमातून दिसून येते. आपल्याला त्या उतार्याच्या आधारे आपल्याला समजून येते की अशा प्रकारे लेखकाच्या आईचे व्यक्तिमत्व विशेष आहे. ठीक आहे. तर बघा यानंतर पुढे बघूया की सोमत, ज्याप्रमाणे आपण प्रश्न क्रमांक 1 अ त्यामध्ये आकलन कृती 1, आकलन कृती 2 आणि सोमत हे 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 1 आ मध्ये सुद्धा आपल्याला आकलन कृती 1, आकलन कृती 2 आणि सोमत अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. तर आपण सोमत ज्याप्रमाणे पहिल्या उतार्यामध्ये आपण सोमत पूर्ण केले तशाच पद्धतीने यामध्ये सुद्धा आपण सोमत पूर्ण करायचे आहे. तर सोमत कशा प्रकारे विचारले जाते आणि आपण ते कशा प्रकारे लिहायचे आहे. प्रथमतः आपण त्या उतार्याचा आशय जाणून घ्यायचा आहे, विषय जाणून घ्यायचा आहे, त्यामध्ये नेमकी माहिती काय आहे ती आपण जाणून घेतल्यानंतर सोमत आपण चांगल्या पद्धतीने आपल्या शब्दात मांडू शकतो, लिहू शकतो. एक मात्र लक्षात ठेवायचे आहे की सोमत म्हणजे की दिलेल्या मजकुराचा जो विषय आहे तो आपल्याला स्वतःच्या भाषेत मांडायचा आहे. आपण आपल्या शब्दात तो विषय जो आहे तो लिहायचा आहे. उदाहरण बघा, आपण एखादी गोष्ट दुसऱ्याची ऐकतो आणि ती आपण आपल्या पद्धतीने दुसऱ्याला सांगतो, तशा पद्धतीने सोमत लिहायचे आहे. तर बघा, तर अशा पद्धतीने शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील डॉक्टर माशेलकर यांचे गुण विशेष तुमच्या शब्दात लिहा. बघा, ये जो माशेलकर है शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील, यानी कि वो जो स्कूल में थे, विद्यार्थी थे, छात्र थे, तभी उनका गुण विशेष कैसा है, वो कैसे थे, तो उनके बारे में यहाँ लिखना है, माशेलकर के बारे में लिखना है. तो हम उस उतारे के आधार पर वो हमें अपने मन से लिखना है. इस तरह वो सोमत पूरा करना है. अशा प्रकारे आपला हा प्रश्न क्रमांक 1 अ आणि आ हा आपल्याला 14 गुणासाठी हे 2 प्रश्न प्रश्न पहिल्यामध्ये 2 उपप्रश्न विचारले जातात आणि जो ई आहे प्रश्न क्रमांक 1 मध्ये ई तो 4 गुणासाठी, असे मिळून 18 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न क्रमांक 1 हा विचारला जातो. तर प्रश्न क्रमांक 1 त्यामध्ये ई तो आपल्याला पुढील भागामध्ये सांगितला जाईल. तोपर्यंत एवढं तरी मी थांबतो. धन्यवाद. किसी को कोई प्रश्न है? हिना खान. हिना खान. गुड मॉर्निंग सर. हाँ गुड मॉर्निंग. बोल बेटा. सर ये मराठी का पेपर आप टेलीग्राम पे भेजोगे ना? क्या क्या क्या? मराठी का पेपर हाँ टेलीग्राम पे भेजोगे ना? हाँ हाँ भेजूंगा. सर वो थर्ड वाला क्वेश्चन वापस से बताओ ना. कौन सा? ओ का ई. ई. हाँ. ई वाला वो कल के लेक्चर में होने वाला बेटा. हाँ अच्छा, तो दूसरा ओ का अ वाला बताओ. आ वाला तो उसमें क्या करना है, जो प्रश्न क्रमांक 1 अ में जो किया है आकलन कृति 1, आकलन कृति 2 और सोमत,
इस टाइप के 3 कृति हमें पूरी करनी है। ओके, ओके वैसा ही सेम आ में करना है। ओके, सर। आवाज आवाज सलोनी आवाज बंद हो गई। हाँ, सलोनी यादव। सलोनी बोल। हेलो, बोल। हिना खान। सब मराठी के पेपर में सब पैराग्राफ में चुन चुन के लिखना पड़ता है ना? चुन चुन के नहीं, उसको समझ के लेना है। वही तो मैंने बताया अब तक, उसको समझ के लेना है और उसके आधार पे लिखना है ना। जैसा उसमें हिंदी और इंग्लिश में लिखते हैं। हाँ, उस पे ही उस पैराग्राफ में ही उसके आंसर होते हैं, मगर उसको पहले हमें समझ के लेना है। हाँ? जो हमें क्वेश्चन पूछे गए हैं उसके आंसर उस पैराग्राफ में होते हैं और हमें वो समझ के लेना है, फिर लिखना है। ओके ओके, ओके सर, अभी किसी का नहीं है। ओके सर, ओके, हाँ ठीक है सर। ओके।